दिवस महाराष्ट्रात एक नाव फारच चर्चेत आहे. खरात म्हणजे अशोक खरात यांचं जे नाव आता सगळ्याच माध्यमांकडनं दाखवलं जात आहे, त्यांच्या अमुक गोष्टी दाखवल्या जात आहेत, तर याला भोंदू बाबा असं म्हटलं जातं आहे. माझी पहिली विनंती आहे, सगळ्या माध्यमांनी भोंदू बाबा हे नाव काढून टाकून विकृत बाबा हे नाव दिलं पाहिजे. कारण भोंदू बाबा कोणाला म्हणू आपण की ज्यांनी बाबा कोणा लोकांना पैशासाठी बनवलंय, त्यांच्या पैसा खाऊन त्यांचा गैरफायदा घेतला, अशा माणसाला भोंदू बाबा म्हणणं योग्य आहे. पण हा ज्या माणसांनी असंख्य म्हणजे आता माझ्याकडे जे आकडे आलेत, मला लोक जी भेटायला आली त्याच्यावरनं शेकडो महिलांचे ज्यांनी लैंगिक शोषण केलं, अशा माणसाला भोंदू बाबा म्हणता येत नाही. याला महाराष्ट्राचा एप्स्टीन किंवा विकृत बाबा असंच म्हटलं गेलं पाहिजे. ही माझी पहिली माध्यमांना विनंती. आता कोण आहे हा आणि कसा कसा कार्यक्रम करायचा? आत्ताच माझ्या प्रेस कॉन्फरन्स आधी सुषमा अंधारेंची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि ती पण मी ऐकली आणि त्याच्यात त्यांनी चाकणकरांबद्दल अतिशय धक्कादायक अशा गोष्टी मांडल्या. आत्ताच्या घटकेला मला जी जी माहिती येते आणि ती अगदी मी 10 वेळा चेक करून ही माहिती लोकांपुढे मांडते. हे खरात एक प्रकारचं ओशनो जल बनवायचे. तर हे ओशनो जल काय आहे? ओशनो जल म्हणजे एक कॉफ सिरप होतं, त्याच्यात पाणी घालायचे आणि कुटून वायग्रा घालायचे अशी माहिती मिळालेली आहे. आणि हे घेण्यासाठी सगळीकडचे राजकारणी आपल्या गाड्या पाठवायचे, आपली हेलिकॉप्टर पाठवायची. एक माणूस तर त्यातला तिरुपती बालाजी ट्रस्टचा ट्रस्टी आहे. आता इतकं धक्का बसतो हे सगळं ऐकून. याच्यातली नावं जी आली आहेत बाहेर, ती सगळी महाराष्ट्राचे अनेक राजकारणी आहेत, अनेक. आणि त्याच्यात एक पक्ष म्हणून नाही, सगळ्या पक्षातली माणसं आहेत. ती अगदी थेट गाड्या पाठवून हे सो कॉल्ड ओशनो जल घ्यायला त्यांची माणसं पाठवायची. आता ओशनो जल नंतर हा माणूस काय करायचा? तर त्यांनी 2 प्रकारची सो कॉल्ड साधना करायची. त्याचं पहिलं नाव होतं ओशनो प्रे आणि सिद्ध प्रे. तर ओशनो प्रे म्हणजे काय? तर ओम ईशान्येश्वराय नमः असा जप 11 वेळा करायला ते सांगायचे. आता हे वार कुठले असायचे? तर श्रावणातले 4 सोमवार आणि महाशिवरात्र या दिवशी हे 2 प्रकार केले जायचे. एक म्हणजे ओशनो प्रे आणि दुसरं म्हणजे सिद्ध प्रे. तर ओशनो प्रेमध्ये काय व्हायचं ते मी तुम्हाला सांगते. ओशनो प्रेमध्ये ओम ईशान्येश्वराय नमः असा 11 वेळा जाप करायला ते सांगायचे. तो झाल्यानंतर शंकराच्या पिंडीवर असलेले एक हंडा जो असायचा तो हलायला लागायचा. आणि हलायला लागल्यानंतर जे प्रश्न विचारले जायचे आणि जिथे तो प्रश्न, आता समजा कोणाला मूल होत नसेल तर ते कधीपर्यंत होईल, म्हणजे पहिल्या महिन्यात कन्सीव्ह होईल की 6 महिन्यांनी होईल का 1 वर्षांनी होईल, असा प्रश्न विचारल्यावर तो हंडा थांबला की ते त्या प्रश्नाचं उत्तर असायचं. असा हा ओशो प्रेचा कार्यक्रम चालायचा. दुसऱ्या कार्यक्रमाचं नाव होतं सिद्ध प्रेय. याच्यात होम हवन केलं जायचं. होम हवन करताना कोणाला सापाचा आवाज यायचा, तर कोणाला काही आकार दिसायचे, तर कोणी आकृत्या त्या बघून भारावून जायचं. आणि असं करून लोकांच्या बुद्धीवर ते असा एक प्रकारचं हिप्नॉसिस केल्यासारखं करायचे. असंख्य बायकांचं, जसं मी म्हटलं शेकड्यांनी बायकांचं त्यांनी लैंगिक शोषण केलं. त्यात जे श्रीमंत यायचे त्यांना हे ओशनो जल देऊन त्यांच्याकडनं पैसे उकळायचे. बाकीच्या श्रीमंत लोकांना अमुक ॲडवाईस देऊन त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे. पण मध्यमवर्गीय आणि गरिबांच्या बायकांचं सरळ सरळ लैंगिक शोषण हे एकदा नाही, त्यांनी असंख्य वेळा केलं आहे. मी हे आज मुद्दाम लिहून का घेतलं आहे?
कारण इतक्या गोष्टी आहेत, त्याच्यातली कुठलीही गोष्ट राहायला नको. म्हणून आज पहिल्यांदाच तुम्ही बघत असाल की मी हे सगळं लिहून घेतलंय. त्यात महत्त्वाची गोष्ट, एक मोठे अधिकारी आहेत, डेप्युटी कलेक्टर आहेत, त्यांचं नावसुद्धा माझ्याकडे आहे, पण नाव घेणं योग्य कितपत होईल मला माहीत नाही. म्हणून मी म्हणते, मुंबईत कार्यरत असलेले एक डेप्युटी कलेक्टर आत्ताच्या घटकेला त्यांना पैसे पुरवत आहेत, त्यांना वकील पुरवत आहेत, त्यांना हवं नको ते बघतायत आजसुद्धा. आणि याच डेप्युटी कलेक्टरच्या मुलीचा सातबारा माझ्या हातात आहे. त्यांचा आणि अशोक खरातांचे फायनान्शियल रिलेशन्स आहेत. एवढंच नाही तर त्यांच्या जमिनी एकत्र आहेत. ते प्रूव्ह करण्यासाठी सुद्धा मी एक सातबारा माध्यमांना देणार आहे. आता अमोल मिटकरी यांनी देखील एक फोटो ट्विट केला होता. त्या फोटोमध्ये VSRच्या लोकांबरोबर हेच खरात होते. आत्ताच्या घटकेला त्यांचीही अशी शंका आहे की रुपाली चाकणकर, सुनील तटकरे हे दोघं त्यांचे भक्त, त्यात VSR बरोबरचे त्यांचे फोटो. तर याच व्यक्तीने कुठेही अजित पवारांचा घात केला आहे का असं त्यांना दाट संशय आहे आणि तसा त्यांनी ट्विट देखील केला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचे अनेक मुद्दे आहेत, त्यातले काही मांडते. एक तर हा माणूस लैंगिक शोषण करायचा, लोकांना लुटायचा, आणि तिसरं म्हणजे सावकारी करून हा सगळ्यांच्या जमिनी हडपायचा. माझ्याकडे एक जी माहिती आली आहे ती मला सोमवारी तुम्हाला द्यावी लागेल, कारण आधीच जर मी बोलले तर ते सावध होऊन सगळं बंद करतील. त्याच्यातलं एक उदाहरण मी तुम्हाला देते. साई सिल्वर नावाचं एक मंगल कार्यालय आहे जे शिर्डी येथे आहे, आणि या साई सिल्वर शेळके पाटील नावाचे जे व्यक्ती आहेत ते 3 भाऊ आहेत. त्यांच्याकडनं सुद्धा म्हणजे त्यांनी पैसे दिले होते आणि ते पैसे परत करता आले नाहीत, म्हणून त्यांचं मंगल कार्यालय सुद्धा या माणसांनी, या सावकार बाबांनी हडपलंय. आता 2 ते 3 आत्महत्याची प्रकरणं या माणसांनी दाबली आहेत. विकास दिवटे नावाचं जे प्रकरण झालं होतं, जे शिर्डी पोलीस स्टेशनला रेकॉर्डेड आहे, त्या विकास दिवटेंच्या बऱ्याच गोष्टी आता बाहेर पडणं गरजेचं आहे. पण हे प्रकरण बंद करण्यात आलं. आत्ताच्या घटकेला मी त्याच्याबद्दल फारसं बोलणार नाही, पण वेळ पडली तर याच्या सगळ्या गोष्टी, कोण होते ते, काय संबंध होते, या सगळ्या गोष्टी मी माध्यमांपुढे आणेन. पण आत्ताच्या घटकेला गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की हे दाबलेलं, बंद केलेलं प्रकरण, याची फाईल रिओपन करण्यात यावी. म्हणजे याच्या मागे कोण कोण आहेत, आत्ताची जी माणसं आहेत ती कोण कोण आहेत, या सगळ्या गोष्टी बाहेर येतील. हे सगळेच्या सगळे सातबारे आहेत असंख्य गावांचे. हे सगळे सातबारे मी त्याचे PDF बनवून माध्यमांना पाठवेल, कारण मला आत्ताच्या घटकेला त्याची यादी करायला मिळाली नाही, वेळ मिळाला नाही. तर याच्यात कृषी आणि अकृषी म्हणजे NA आणि ॲग्रिकल्चरल अशा सगळ्या जमिनी आहेत, आणि त्याची म्हणजे किंमत काय बोलावी असे आकडे आहेत. एवढंच नाही तर त्यांचे पतसंस्थेत जवळजवळ 100 कोटी रुपये आहेत. त्याची नावं देखील मी श्री सदानंद दाते यांच्याकडे देणार आहे. या व्यतिरिक्त त्यांच्या घरी 13 किलो सोनं आहे अशी देखील माहिती मला मिळाली आहे, जी माहिती मला आता होम मिनिस्ट्रीकडे द्यायची आहे. श्री सदानंद दाते जे DG आहेत महाराष्ट्राचे, त्यांच्याकडे द्यायची आहे. आता गावांची यादी मी तुम्हाला वाचून दाखवते. कुठल्या कुठल्या गावांमध्ये आणि तालुक्यांमध्ये यांच्या जमिनी होत्या आहेत. गाव सिन्नर, तालुका सिन्नर, शेती आणि बिनशेतीचे 6 सातबारे आहेत. निमगाव कोऱ्हाळे, तालुका रहाटा, इथे त्यांची जमीन आहे. कुंडेवाडी मांजरे सिन्नरमधले, तिथे त्यांच्या जमिनी आहेत. आडगाव नाशिक, इथे त्यांच्या जमिनी आहेत. विल्होळी तालुका नाशिक, इथे त्यांच्या जमिनी आहेत. गवळणे तालुका नाशिक, इकडे त्यांच्या जमिनी आहेत. पाथर्डीमध्ये, नाशिकच्या पाथर्डीमध्ये 27 सातबारे माझ्याकडे आहेत. 27. नाशिक शहरात त्यांच्या जमिनी आहेत. मिरगाव, जिथे ते ईशान्येश्वर मंदिर आहे,
तिथे सुद्धा मला वाटतं काही माध्यमांनी स्टोरी केली होती. तर ते ईशान्येश्वर मंदिर इथे त्यांच्या 10 जमिनी आहेत. शिर्डी राहाटा इथे देखील त्यांच्या जमिनी आहेत. तर असे हे अशोक खरात ज्यांच्या जे ओष्णोजल ज्याच्यामुळे हे सगळेच्या सगळे राजकारणी त्यांना भुरळ पाडली, त्यांची ताकद वापरून कोणाला मोठं केलं. आता हे सगळ्या गोष्टी बाहेर येणं गरजेचं आहे. माझा स्ट्रॉंग आक्षेप सगळ्या राजकारण्यांवर तर नक्कीच आहे. पण अशा महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांनी काय म्हटलं हे ऐकून मी आत्ताच माध्यमांना त्याचा एक व्हिडिओ दिला आहे. तो व्हिडिओ कृपया प्ले करा. त्याच्यात त्या म्हणतात की आत्ता आषाढी एकादशी झाली. त्या व्हिडिओमध्ये म्हणतात तर ज्यांना पांडुरंगाचं दर्शन घेता आलं नाही तर ते पांडुरंगाचं दर्शन इथे घ्यावं. आणि या व्यक्तींना ते पांडुरंगाशी कंप्लेंट करतात. हे मला अतिशय शॉकिंग वाटतंय. माझा फोन कुठेतरी राहिला, मला वाटतं आत राहिला असेल, नाहीतर मी हे तुम्हाला ऐकवलं असतं की त्याच्यात आषाढी एकादशीला पांडुरंगाचं रूप तुमच्या समोर आहे आणि रुक्मिणी म्हणजे त्यांच्या पत्नीना, अशोक खरातांच्या पत्नीना त्या पांडुरंगाची रुक्मिणी म्हणतात. थर्ड क्लास रुपाली चाकणकर. म्हणजे मला ना सौम्य शब्द आता वापरता येणार नाही तुमच्यासाठी. तुम्ही थर्ड क्लास आहात. आणि अशा बाईंना ज्या इतके अघोरी प्रकार करतात त्या बाईंना मला एकच सांगायचं आहे, खबरदार तुम्ही पांडुरंगाचं नाव जरी काढलं तर आता तुमच्या विरुद्ध लढायला महाराष्ट्राच्या प्रत्येक स्त्रीने हजर झालं पाहिजे. आणि जर येत्या 24 तासाच्या आत मुख्यमंत्र्यांनी यांचा राजीनामा घेतला नाही तर मी आव्हान करेन सगळ्या जनतेतल्या सगळ्या महिलांना की अशी जर महिला आयोगाची अध्यक्ष असेल आणि त्या जर असा उदो एका व्यक्तीचा करत असतील तर महिलांना सुद्धा असं वाटेल की नाही हा माणूस चांगला असेल, कदाचित यांच्याकडे जाण्यात काही गैर नाही. आणि अशात या असंख्य महिला अडकल्या असतील आणि ह्याचा दोष हा याच महिलांना म्हणजे रुपाली चाकणकरांना दिला पाहिजे. यांना 24 तासात बडतर्फ करा, राजीनामा नाही बडतर्फ करा, नाहीतर आम्ही आव्हान करू तारीख आणि वेळ देऊन. महाराष्ट्राच्या सगळ्या महिला नेत्यांना मी विनंती करेन की यांच्या विरुद्ध आपण एक मोठं आंदोलन केलं पाहिजे. जोपर्यंत ही बाई त्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदावरनं जात नाही तोपर्यंत तिथे ठिय्या आंदोलन आपण दिलं पाहिजे असं मी आज जाहीर करते. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री सगळ्यांना माझी विनंती आहे, सुनेत्रा पवारांना माझी विनंती आहे, तुम्ही एक महिला आहात, अशी बाई तुम्हाला महिला आयोगाच्या अध्यक्षपदी चालेल का? नसेल तर तुमच्या पक्षात आहेत, तात्काळ त्यांना बडतर्फ करा, राजीनामा नाही बडतर्फ करा असं सुनेत्रा पवारांना मी आवाहन करेन. आणि गृहमंत्री जर आज काही बोलले नाहीत तर त्यांना मी गृहमंत्री पण म्हणणार नाही, त्यांना मुख्यमंत्री पण म्हणणार नाही. आणि महिलांचा इतका म्हणजे किळसवाणी घाण वाटली. काल मी त्यातले जे काही 1-2 व्हिडिओ बाहेर आले होते मी त्याच्यातले असंख्य व्हिडिओ बघितले आणि म्हणून हा इतका मनस्ताप झाला आहे मला. त्याचे जे फोटो बघितले, व्हिडिओ बघितले, अतिशय घाण वाटली. त्याचे पीडित लोकांशी जेव्हा बोलले खूप घाण वाटली. आणि मला असं वाटतंय आत्ताच्या घटकेला ताबडतोब रुपाली चाकणकरांचा राजीनामा, त्यांना अटक, त्यांची चौकशी ही तात्काळ झाली पाहिजे. मला असं कळलं की रुपाली ठोंबरे पाटीलांनी काही विधान केलं आहे की त्या फरार झाल्यात का, पाताळात गेले असतील तरी तिथून शोधा त्यांना आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे. आत्ताच्या घटकेला मला एक आणि ऐकवायचं आहे, ते जे बोलल्या हे लोकांपर्यंत खरंच गेलं पाहिजे. या बोलूच कशा शकल्या?
पांडुरंग आमचं आराध्य दैवत आहे, गणपती आणि पांडुरंग. आणि अशी माणसं जी अगदी साडी घेऊन अगदी व्यवस्थितपणे वागायला जातात, लोकांच्या म्हणजे पाया पडतानाचे मी आधी व्हिडिओ बघितले, त्यांचे सगळे अक्षरशः विचित्र असे, म्हणजे कोणाला भरवताना, कोण भरवून घेताना हे व्हिडिओसुद्धा बघून त्रास झाला, हे फोटो बघून त्रास झाला. आणि मला असं वाटतं आता सुषमा अंधारे यांनीसुद्धा त्यांनी अनामिका कापून घेतली. ती कधी कापली, 3 महिने त्याच्यावर बँडेज होतं, या सगळ्या गोष्टी ज्या मांडल्या, हे सगळं बघितल्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलांचंच नाही तर पुरुषांचं सुद्धा डोकं उसळलं पाहिजे आणि तात्काळ या व्यक्तीला अध्यक्षपदावरनं काढा, अटक करा, अशी माझी पहिली मागणी. आणि कुठच्याही प्रकारे हे जे प्रकरण आहे ते दाबलं गेलं नाही पाहिजे. याचे आता असंख्य खुलासे, कारण आज एक झालं, उद्या एक येणार आहे आणि सोमवारी एक येणार आहे. हे असंख्य पाठोपाठ मी करत जाईन जोपर्यंत हे सगळे खुलासे महाराष्ट्रापर्यंत येत नाहीत. आणि सगळ्या जनतेला हात जोडून विनंती की याच्या पुढे अशा बाबा टाबा तांत्रिक मांत्रिक यांच्या जाळ्यात कृपया अडकू नका. जी घाण हे लोक करतात, आपल्या धर्माविरुद्ध जे धर्माचा वापर करून हे जे प्रकरण होतं, मला याची किळस आली आहे. आणि माझी विनंती आहे सगळ्यांना की अशा ह्याच्यात प्लीज आपल्या धर्माला अडकवू नका. बस मी आत्ता इथेच थांबते. कोणाचे प्रश्न असतील तर विचारा. काही लैंगिक शोषणचे 100 पेक्षा अधिक व्हिडिओ असल्याचं धक्कादायक बाब समोर आली. 100 पेक्षा काय, मी तर म्हटलं शेकड्यांनी. आत्ताच्या घटकेला जेवढी प्रकरणं येत आहेत, त्याच्या ज्या स्त्रिया पुढे येत आहेत, अजूनही पूर्ण सगळे यायला तयार नाही आहेत, काहीच झाल्या आहेत, तर ती शेकड्यांनी प्रकरणं आहेत. याच्यात काडी मात्रही शंका नाही आहे. त्या 58 व्हिडिओज तर फक्त यांना मिळाले आहेत. माझ्याकडे जे जर कोणी मला आत्ताच्या घटकेला मी एक सायबर एक्सपर्ट शोधते आहे की एक डेटा हार्ड ड्राईव्हमधनं डिलीट करण्यात आला आहे, तो रिट्रीव्ह करण्यासाठी जर काही प्रयत्न आमचे चालू आहेत, ते जर झाले तर हे सगळं प्रकरण काहीच्या काही मोठं होणार आहे. काही असे आरोप करण्यात येतात की अजित पवारांच्या बंगल्याबाहेर देखील काही तंत्रमंत्र करण्यात आलं होतं, त्याचा देखील या सगळ्याशी संबंध आहे. नाही, आताच्या घटकेला ऐकावं ते नवलच अशी स्थिती आहे. अजित पवारांच्या घराच्या बाहेर जर असे काही तंत्रमंत्र झाले होते, कारण मला जी माहिती मिळाली होती तर बारामतीच्या रस्त्यात तिथे मध्ये काही गोष्टी, म्हणजे तो खरं तर अतिशय सिंगापूरसारखा पॉश रस्ता, त्याच्यामध्ये तंत्रमंत्र झाली होती. ही मी तेव्हा बातमी ऐकली होती. म्हणजे मला वाटतं 28 तारखेला त्यांना, मी आजही म्हणते की त्यांचा ॲक्सिडेंट हा केवळ ॲक्सिडेंट नव्हता. तर त्याच्या 2च दिवसाच्या नंतर मला एका खात्रीलायक सोर्सकडनं कळलं होतं की बारामतीच्या मेन रोडवर अशा सगळ्या अघोरी प्रकार झालेले होते. आता याच्यात त्यांच्या घराबाहेर होते की नाही हे मला नाही माहिती, पण हे जर होत असेल ना तर अतिशय हॉरिबल होते. नीरज जाधव करून खरातांचा कोण पीए काय, तो देखील या सगळ्याचा मास्टरमाइंड आहे असं समजतं. आत्ताच्या घटकेला ते देखील नाव माझ्याकडे आलं आहे. पण जसं मी म्हटलं, काल एक तर ते व्हिडिओ बघून आणि त्याच्यातले फोटो बघून डोकं इतकं बधीर झालं आहे. त्याची ही सगळी माहिती, म्हणजे ते ओशनो जल काय, ओशनो प्रे काय, सिद्ध प्रे काय, हे सगळं ऐकून ना डोकं खरंच बधीर झालं आहे. आणि अशी अघोरी प्रकार करणारी जी माणसं आहेत त्यांना आजपर्यंत, म्हणजे इतका वेळ का लागला आपल्याला शोधायला, आणि खरंच काय बोलावं माझ्याकडे आत्ता शब्द नाही. नेत्यांचे फोटो खरात समोर येत आहेत. असंख्य समजायचं का, म्हणजे त्याच्यात ते दोषी आहेत असं समजायचं का? कारण असंही आहे, काही जणांनी अशीच भेट घेतली, काही जणांच्या संपर्कातही नव्हते, तर काही जण त्यांना वारंवार भेटायचे. एक्झॅक्टली. आता आम्हाला मला जी माहिती मिळते ती अशी आहे की काही राजकारणी त्यांच्याकडे अगदी नुसतं सल्ला घ्यायला किंवा अमुक करायला जायचे, पण काही राजकारणी गाड्या पाठवून जो हा ओशनो जल हे त्यांच्याकडनं घ्यायची, ती नावंसुद्धा आली आहेत. पण मला खरंच इतकी किळस येते की कसं बोलावं आता हे देखील सुचत नाही आहेत. पण महाराष्ट्रातली सगळी टॉप नावं आहेत एवढं मात्र खरंच म्हणावं असं वाटतंय. हे जे काही उष्ण जल आहे किंवा ज्या काही हाच त्यांच्या पैसे मिळवण्याचा मूळ स्रोत होता का? बिलकुल. आणि त्याच्यातला जसं मी म्हटलं, तिरुपती बालाजी ट्रस्टचे जे ट्रस्टी होते ते तर हेलिकॉप्टर पाठवून हे उष्ण जल घेऊन जायचे. हे जेव्हा कळलं
तेव्हा खरंच सुचलं नाही की आपण तिरुपती बालाजी ट्रस्टवर असणारे ट्रस्टी कसे असायला हवेत आणि ते काय करतायत हे सगळं ऐकून ना खरंच किळस यायला लागली. मला राजकारणाचीच किळस यायला लागली. एवढंच नाही तर जेवढे राजकारणी आणि त्याच्यात महाराष्ट्राची मोठी मोठी नावं आहेत हे ऐकल्यानंतर तर फारच धक्कादायक वाटलं. पण ते नेव्हीमध्ये होते तर आता पेन्शन वगैरे त्यांची सुरू असणार, जे काही असणार तर ती पण बंद करायला पाहिजे का केंद्र सरकारने? काय सांगाल कशा पद्धतीने? नाही, पेन्शन म्हणजे त्यांचा दिवसाचा खर्च असेल तो. तर मला असं वाटतं की यांची सगळी प्रॉपर्टी, मी आता माध्यमांना त्यांचं पॅन कार्डसुद्धा देणार आहे की त्याची माहिती, आणि ते मी सदानंद दातेंना पण देणार आहे. इन्कम टॅक्स अथॉरिटीजकडनं असली नसलेली सगळी त्यांची प्रॉपर्टी ही जप्त होऊन सरकार जमा झाली पाहिजे, अशीच माझी मागणी आहे. ताई, हेच प्रकरण नाही, अशोक खरात प्रकरणच नाही, याच्यापूर्वी अनेक प्रकरणांमध्ये रुपाली चाकणकर वादातीत राहिलेले आहेत. पण त्यांना पदोपदी का वाचवलं जातंय हाच सगळ्यात मुळात मोठा प्रश्न आहे. की जे प्रकरण होतं आत्ताच्या घटकेला आपण बघतो, वैष्णवी हगवणे प्रकरण असो, त्यानंतर जेवढी प्रकरणं झाली त्याच्यात या बाईंनी काय भूमिका घेतली. आजपर्यंत वैष्णवी हगवणेच्या वडिलांना विचारा. आम्ही अक्षरशः आठवड्यातनं 2दा बोलतो, प्रत्येक हिअरिंगला मी फॉलोअप घेते, मी कोणी नसताना. तर ह्या एवढ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा काय करतायत असा प्रश्न पडतो. प्रत्येक ठिकाणी त्यांची कॉन्ट्रोवर्सी आफ्टर कॉन्ट्रोवर्सी ऐकायला येते. आता तर हा कळस झाला, आणि आता जर कोणी यांचा राजीनामा घेतला नाही तर तो घ्यायला भाग पाडायला महाराष्ट्राच्या सक्षम महिलांनी पुढे आलं पाहिजे असं मला वाटतं. ताई, तुम्ही डेप्युटी डायरेक्टरचा एक उल्लेख केला, तर कुठच्या विभागात आहेत आणि कुठच्या किती प्रॉपर्टीज मध्ये ते त्यांच्या सोबत आहेत? मला त्यांचं डेप्युटी डायरेक्टर नाही आहे, ते डेप्युटी कलेक्टर आहेत, आणि ते डेप्युटी कलेक्टर मुंबईत कार्यरत आहेत. त्यांचं मला खरं नाव घेणं चुकीचं होईल, कारण ते आत्ता गव्हर्नमेंटच्या पोस्टवर आहेत. तर त्यांचे जे प्रॉपर्टीचे डिटेल्स आहेत, तर सातबाऱ्यावरचं नाव आहे ते आत्ता माझ्याकडे एक आहे, पण त्याची सगळी माहिती जसं मी म्हटलं उद्या काही येणार आहे, सोमवारी काही येणार आहे, तर त्या पुढच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी नक्कीच सांगेन. धन्यवाद. ज्या पद्धतीने राजकीय नेते वगैरे हे सगळे तर ह्या गोष्टींच्या मागे लागतात आहे, पण लोकांचा दोष वाटत नाही का तेही या सगळ्यांना बळी पडतात? नाही, पण असंच होतं ना, आता जर बाहेर जो बोर्ड लावलेला आहे त्याच्यात रुपाली चाकणकर 4थ्या नंबरवर आहेत, त्याच्यात खाली त्यांचं पद पण लिहिलेलं आहे की त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत म्हणून. तर त्या जर एका बोर्डवर असतील तर अशा व्यक्ती म्हणजे ज्या त्याच्या चेअरमनवर कोणी का आक्षेप घेईल, आणि लोक त्यांना भीती नाही वाटणार, त्या महिलांना सुद्धा भीती नाही वाटणार, आणि अशात त्या तिथे गेल्या आणि त्यांच्यावर जर लैंगिक शोषण झालं तर त्याला जबाबदार रुपाली चाकणकर आहेत, म्हणून त्यांना अटक केलं पाहिजे. चला, थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.